हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक खूप महत्त्वाचा अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट जो आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा आलेला आहे. तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे महाराष्ट्र शासन आरोग्य संचालनालय पुणे कार्यालय, तर यांच्याद्वारे 7 तारखेचं हे पत्र आहे. तर खूप महत्त्वाचं आहे, 7 तारखेला उशिरा हे पत्र आलेलं आहे. काल मी हे इंस्टाग्रामवर पत्र ऑलरेडी टाकलेलं आहे. इंस्टाग्रामवर, त्यानंतर मग आपलं टेलिग्राम आणि आपले व्हॉट्सअपचे जे पेज आहेत ग्रुप, त्यांच्यावर पण मी टाकलेलं आहे. तरी पण बऱ्याच जणाला या पत्रासंबंधित संपूर्ण माहिती समजलेली नाही आहे, किंवा मग ते या पत्राबाबतीत काय आहे ते विचारतायत की कमेंट करतायत. तर आणखीन बऱ्याच जणांचे कॉल पण आले होते की सर, जे 7 तारखेचं पत्र तुम्ही टाकलेलं आहे त्या पत्रासंबंधात आम्हाला कसं कळेल की आमची नोकरी लागलेली आहे, आम्ही वेटिंगमध्ये आहे, आमचं 2022-23ची जी एक्झाम झालेली आहे त्या संदर्भामध्ये थोडंसं गायडन्स करा. तर त्याविषयी हे व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, संपूर्ण माहिती याविषयी तुम्हाला भेटून जाईल. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2022-23मध्ये एक एक्झाम झाली होती, ज्यामध्ये ग्रुप सीचे जे पदं आहेत त्यामध्ये भरती झाली. अधिपरिचारिका, स्टाफ नर्स वगैरे या संदर्भामध्ये ही भरती पूर्ण कंप्लीट झाली होती. तर यानंतर पहा, भरती पूर्ण झाली, सिलेक्शन लिस्ट लागली, जे कोणी विद्यार्थी होते ते सध्या रुजू पण झालेले. तर त्यानंतर पहा काय झालं, एक 6 महिन्यासाठी मागच्या वर्षामध्ये, आता मागचंच वर्ष म्हणावं लागेल, आता हे 2026 चालू आहे, ठीक आहे. तर 2025मध्ये एक 6 महिन्याचं काहीतरी एक एक्सटेन्शन पिरियड आला होता की असं जे आहे हे 2022ची जी भरती आहे, तर त्यामध्ये जे आहे यामध्ये आम्ही मुदतवाढ देणार आहे विधिग्राह्यता संदर्भामध्ये. तर ते जे आहे ते नोव्हेंबरपर्यंत ते कालावधी दिला होता त्यांनी. नोव्हेंबरपर्यंत कालावधी दिला होता. मग त्यानंतर नोव्हेंबरमध्ये परत आणखीन एक पत्र आलं. नोव्हेंबरचं पत्र पण आपण त्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर तो अवेलेबल आहे, ठीक आहे. तर मग पहा, नोव्हेंबरमध्ये परत आणखीन एक पत्र आलेलं आहे. तो पत्र जे आहे की त्याचा पण आपण व्हिडिओ टाकला होता की तो पत्र आहे 2 महिन्याच्या एक्सटेन्शनसाठी. तो पत्र आला होता की 2022-23ची जी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती झाली होती त्यामध्ये 16 फेब्रुवारी, लक्षात असू द्या तारीख, 16 फेब्रुवारी 2026 जी आहे ही तारीख त्यांनी दिली होती. या तारखेपर्यंत जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती जी आहे त्यांचा मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता मुदतवाढ का केली आहे ते पण समजून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी त्यांनी त्या पत्रामध्ये असं सांगितलं होतं की बरेच जे आहेत या कालावधीमध्ये जे आहेत त्यांनी जे आहेत की जे नवीन कॅन्डिडेट होते, ते ज्यांनी लागलेले कॅन्डिडेट होते, तर ते कॅन्डिडेट बरेच या ठिकाणी मध्ये रुजू नाही झालेले आहेत. उदाहरणामध्ये रुजू का नसते झाले, कारण त्यांना हे DHSमध्ये जे आहे यांची निवड झाली, याच्यापेक्षा चांगलं कुठंतरी त्यांना भेटलं असेल, त्यांना DMRमध्ये लागले असतील, अन्यथा त्यांनी मग एम्समध्ये गेले असतील, किंवा मग त्यांना सेंट्रलमध्ये दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी लागले असतील. सेंट्रल आपलं एम्सचं आहे, त्यानंतर रेल्वे आहे, या ठिकाणी सर्व ठिकाणी ते लागले असतील. त्यामुळे हे जे आहेत या ठिकाणी हे पदे जे आहेत ते रिक्त राहिलेले आहेत. तर त्या पदासंदर्भामध्ये यांनी हे एक्सटेन्शन पिरियड दिलं होतं. तर या पत्रामध्ये पाहिलं का काय सांगितलं पाहूया. तर पहा, या ठिकाणी प्रति जे आहे या ठिकाणी दिलेला आहे. पहा, सहसंचालक, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे, परिवहन प्रयोगशाळा, त्यानंतर हिवताप जे जनरोग आहे पुण्यात त्या ठिकाणचा, आणि मग सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप सर्व मधले, आणि जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय सर्व, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व जे डिपार्टमेंट आहेत सर्वांना हे प्रतिपत्र काढण्यात आलेले. विषय काय, निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी संदर्भ हा तुम्हाला माहिती आहे पहा जोडलेला या ठिकाणी 13 जो आहे 13/8चा एक आहे, जो की तुम्हाला सांगितलेला आहे 8व्या महिन्यातला एक, त्यानंतर मग 23/12/2025चा हा एक आहे पहा, ठीक आहे. तर हे 2-3 संदर्भ या ठिकाणी आहेत. तर पहा, ठिकाणी विषय काय सांगतो पहा, वरील विषयाकरिता प्रकरित जे आहे प्रकरणी सोबत जोडलेल्या शासनाचे संदर्भ क्रमांक 3 जो हा पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड, म्हणजेच ग्रुप सी व ग्रुप डी संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा व रुजू न होणे, हे पॉईंट लक्षात असू द्या. अपात्रता, त्यांच्याकडे काही कारणास्ते, उदाहरणामध्ये त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आहे म्हणून सबमिट केले असतील, कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे भेटली नसेल, मग त्यामुळे त्यांनी रिजेक्ट झाले असतील. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स त्यांच्यामध्ये करेक्शन असेल, त्यामुळे ते रिजेक्ट झाले असतील, ते पात्र झाले नसतील त्या पदासाठी. त्यानंतर राजीनामा दिले असतील, काही जण रुजू होऊन परत त्या ठिकाणी त्यांना दुसरी जॉब लागले असेल, किंवा दुसरे काही कारण असतील त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिले असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिसरा जे या ठिकाणी पॉईंट केलेला आहे, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे. आता एवढ्या कारणामुळे त्या ठिकाणी जे आहेत
जेवढे पदं भरली जायला पाहिजे होती, उदाहरणामध्ये 100 पदं आहेत तर 100 पदं जी भरली जायला पाहिजे होती ती पदे भरली नाहीत. आता हे एवढे जर हे लागलेले जर या ठिकाणी सोडले असतील, या ठिकाणी सोडलेले 10 असतील, जे काय असतील, त्या ठिकाणी जेव्हा त्याने आकडा दिला होता तो 189 दिला होता. ठीक आहे, 189 पदाचा आकडा दिला होता नोव्हेंबरमध्ये, पण एक्झॅक्टली यामध्ये असं काही आकडा वगैरे दिलेला नाही आहे. तर पाहूया काय असेल पुढं. तर पहा या ठिकाणी कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025, ठीक आहे, हे नोव्हेंबरची तारीख आहे, 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे म्हणजे त्या एक्झामपासून जे या एक पिरियडपर्यंत भरण्याकरिता निवड सूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16/2/2026 लक्षात असू द्या, 16/2/2026 मी जिथं तुम्हाला तारीख सांगितली आहे 30 तारीख आहे या ठिकाणी पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. आता या ठिकाणी जेव्हा 16 फेब्रुवारी 2026 असं तारीख आणि एक्सटेन्शन सांगितलेलं आहे, तेव्हा हे नोव्हेंबरमध्ये पत्र सांगितलं होतं की या ठिकाणी या 16 नोव्हेंबरपर्यंत 16 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला एक्सटेन्शन हवं म्हणून. मग हे हवं म्हणून मागितल्यानंतर शासनाने याला काय सांगितलेलं आहे की ही मान्यता तुम्हाला देण्यात आलेली आहे, तर तुम्ही हे जे आहे आता निवड सूचीग्राह्यता जी काही विधिग्राह्यता आहे ती प्रोसेस पूर्ण करा आणि प्रोसेस पूर्ण करून तुमचे जे काही वेटिंगवाले असतील विद्यार्थी, तर ते वेटिंगवाले विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, तर हे जे आहे खूप चांगली संधी आहे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी. तर पहा, जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो तेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्याकडे जे ऑर्डर येते त्या ऑर्डरचं जे आपल्याला किंमत असते, जी ऑर्डरची जी व्हॅल्यू असते ते त्यांना समजते जे खूप वेळापासून कष्ट वगैरे करतात. तर पहा, खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच जणांना हा पण एक प्रश्न पडला होता की सर वेटिंगवाल्यांसाठी जर ही निवड सूची लागणार आहे तर हे आम्ही कुठं पाहायचं. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेला आहे तेव्हा ही प्रोसेस पूर्ण ऑनलाईन झालेली आहे. तर तुम्ही जेव्हा हा फॉर्म भरला होता तुम्ही तेव्हा तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID आणि ॲट लास्ट तुम्ही तुमचा ॲड्रेस पण दिला होता. तर पहा, या ठिकाणी घाबरायचं काहीच नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की सर आमच्याकडे जर वेटिंग लिस्टची जी यादी आहे ती वेटिंग लिस्ट आता यादी नाही आहे. आमच्याकडे आता सध्या जर निवड लिस्ट लागली तर निवड लिस्टमध्ये ती यादी आमच्याकडे पोहोचली नसेल आणि आम्ही लागलो असूनसुद्धा जर त्या ठिकाणी पोहोचलो नसेल तर आम्ही काय करावं. तेवढं घाबरायची गरज नाही आहे. आपलं जे चॅनल आहे, कोणतीही गोष्ट लागली, पब्लिश झाली, अनाऊन्स झाली, रिझल्ट लागला, मेरिट लागलं, निवड लागली, काही पण झालं, ठीक आहे, कोणती गोष्ट त्यानंतर एक्सटेन्शन आली तर ती सगळे आपल्या चॅनलवर अपलोड केली जाते. सर्वात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, लाईक जे काय आहे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे पोस्ट तुम्हाला आले पाहिजे, आपले फॉलो तुम्हाला भेटली पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगण्याची अशी आहे की निवड झाल्यानंतर जे आहे सर्वसाधारण सुरुवातीला जे आहे NHM महाराष्ट्र, सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे महाराष्ट्र, तर या सर्व वेबसाईट आहेत, या वेबसाईटवर ती यादी पब्लिश केली जाते. ठीक आहे, ठीक आहे. ही यादी पब्लिश झाल्यानंतर दुसरी गोष्ट, तुमचं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या त्या नावाला, तुमच्या त्या ईमेलला तुम्हाला काय होईल, तुम्हाला ते एक ईमेल पाठवण्यात येईल की तुमचे असं निवड अपॉइंटमेंट झालेली आहे, या तारखेपासून तुम्हाला ऑर्डर असेल आणि या तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी वेळ पण दिलेला असेल, कालावधी. ठीक आहे, तर त्यासाठी घाबरायचं काहीच नाही आहे. आत्ता तर पत्र हे जे आहे आलेलं आहे. आता सध्या इलेक्शनचा वेळ चालू आहे, जे आहे इलेक्शन जे आहे सध्या महानगरपालिका इलेक्शन आहे. जवळपास हे एक 15-20 जानेवारी पकडून चला, 20 जानेवारी तर याला पकडा, कारण 20 जानेवारीपर्यंत इलेक्शनचे सर्व प्रोसेस होऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी या भरतीच्या विभागाकडे थोडंसं लक्ष देण्यात येईल. जेव्हा याच्याकडे काम चालू होईल तेव्हा याचे ऑर्डर वगैरे पडतील, तेव्हा नंतर याचं जे प्रोसेस आहे ते पूर्ण चालू होऊन जाईल. जे काही अपडेट असेल आपण नक्कीच आपल्या चॅनलवर अपलोड करू. घाबरू नका. निवड झाली तर चांगली गोष्ट, अभिनंदन तुमचं. जर तुम्ही तयारी करत नसेल तर वाट नका पाहत बसू की माझं होणारच आहे म्हणून. अभ्यास करा. ठीक आहे, DMR DHS नक्कीच येत आहे, तर महानगरपालिका पण येऊन जातील. रेल्वेची पण भरतीचं टाईम आणि डेट अनाऊन्स झालेलं आहे, त्या संदर्भात पण मी व्हिडिओ टाकेल लवकरच. रेल्वेच्या संदर्भामध्ये जे कोणी रेल्वेचा अभ्यास करत आहे तर रेल्वेचा पण अभ्यासाला तुम्ही जे आहे चांगलं पकड द्या, त्याच्यावर पण चांगला अभ्यास करा, कारण रेल्वेची आहे खूप चांगली बेस्ट जॉब आहे ॲज अ नर्सिंग ऑफिसरसाठी. ग्रुप B मध्ये मोडली जाते, खूप चांगला स्किल वगैरे त्यामध्ये तुम्हाला पडतो.
नर्सिंग सुप्रिटेंडेंट ॲज तुमची ती त्या ठिकाणी पोस्ट असते. ठीक आहे. तर हा PDF जर पाहिजे असेल तर हा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर जर कोणाला क्लासेस वगैरे लावायचे असतील तर आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली जे आहे क्लासेस अवेलेबल आहेत सक्सेस करिअर अकॅडमीचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमी जे आहे हे महाराष्ट्रामध्ये खूप चांगली अकॅडमी आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे DMAR DHS आणि जे आहे याचे सर्व जे क्लासेस वगैरे घेतले जातात, ज्यामध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं शिकवलं जातं, स्मार्ट स्टडी करायला शिकवलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत. जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोअरवर जायचं, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकायचं, त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक येईल, ती लिंक जॉईन करून तुम्ही एनरोल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.